सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सकाळचे वाजले 6:30 आता आणि आपण निघालेलो आपल्या ट्रेककडे. आणि आपल्यासोबत आज असणार आहेत श्रेयक आणि अतुल, जे की रेडी होते आतमध्ये, ऑलमोस्ट रेडी आहेत. आणि अतुल बॉडी बिल्डर. तर श्रेयक एक्साइटेड आहेस की नाही तू? खूप एक्साइटेड आहे. हां, तर मित्रांनो आता पाऊस इतका पडतो ना बाहेर. आम्ही 4:30 वाजल्यापासून उठलो सकाळी आणि खूप पाऊस पडतो सकाळपासून. तर वेट करत होतो की पाऊस थांबेल, जाऊ पण पाऊस तर थांबत नाही आहे. आता ऑलमोस्ट आम्ही भिजणार आहोत. इथून निघलेलं आहे बघा. इथं आपल्या गाडी खाली उभे आहेत. तर निघूया मित्रांनो, भेटूया तुम्हाला. पाहिजे मित्र, आपण निघालेलो आता आणि पाऊस किती पडतो बघू शकता. आणि इथं आपली गाडी स्टार्ट होत आहे. तर थोडी गाडीचं इंजिन गरम करू आणि निघू इथून, कारण पाऊस बघा किती पडतो बघा. पाऊस का थांबायचं नाव घेत नाही, पण आपण थांबणार नाही आहोत. आपण तरी ट्रेकला जाणार आहोत. चला. तर मित्रांनो, आपण तिथे टी ब्रेकसाठी थांबलो होतो आम्ही. आणि साईडला आता अतुलची गाडी इकडे लावली आहे आम्ही. बाकी इकडे आम्ही चहा वगैरे पिलेला आहे. हे दोघं इथं. चल, तर फायनली निघतो इकडून आपण आता. आणि डायरेक्ट आपण लोणावळ्यामध्ये एक सीन घेऊ लास्टचा, कारण तिकडे आता वेदर एकदम सेक्सी असणार आहे. त्यामुळे तिकडे थांबू डायरेक्ट. आता मध्ये कुठे थांबणार नाही आहोत. चला. बाकी आपल्याकडे 2 गाड्या आहेत, एक श्रेयकची बुलेट आणि आपली V3. आपण एक छोटा ब्रेक घेतलेला आता, कारण आपण लोणावळ्याच्या घाटामध्ये आलेलो आहे. आणि श्रेयक स्ट्रगल करते त्याची बाईक लावताना. श्रेयक उभी राहत नाही काय? अरे राहील, चोर राहील. श्रेयकनी फर्स्ट टाइम आहे राईड केलं. श्रेयक कसं वाटतंय? मला एकदम खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि वेदर पण खूप आजचं चांगलं आहे. सो नितेशच्या गायडन्स खाली मी शिकतोय जरासा. असं काही नाही मित्रांनो, आपण खूप ट्रॅव्हल करतो. विषय असा आहे ना की आम्ही दोघं लांब राहायचो आणि आता पनवेलमध्ये आलेला आहे ना राहायला. तर त्यामुळे आमची जोडी चांगलीच जमणार आहे आता, कारण आम्ही खूप जुने मित्र होतो. हा अतुल, श्रेयक आणि मी. आम्ही पहिले म्हणजे आमच्याकडे जेव्हा मोबाईल आणि गाड्या नव्हतं ना, जेव्हा चांगले आम्ही असेच भटकायचो. हा श्रेयक भटकायचं का ना? अशा मी किती भटका विचार श्रेयकला. आम्ही लास्ट टाइम एक जुनी कुठली होती, लोहगडची ट्रिप, बजाजची पल्सर हा. हेडलाईट मित्रांनो, राईडची आवड आम्हाला इतकी होती ना की आमच्याकडे एक पल्सर होती बजाजची. ती घेऊन आम्ही लोहगडला गेलेलो. ना लायसन ना पैसे. हा श्रेयक, पण स्टील तेव्हा मजा आली. आणि आता तर आपल्याकडे सर्व आहे, तर खूप एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा एन्जॉय करणार आहोत. चला. सो फायनली मित्रांनो, आपण आता लोणावळ्याच्या पीक पॉईंटला आलेलो, म्हणजे जिकडं खूप सारा रश असतो दरवेळी. आणि तिथला व्ह्यू बघा. सो मित्रांनो, आपण आता कारले फाट्यावर आलेलो आहोत आणि इथं आपण नाश्ता वगैरे करू आणि पुढे निघू आपल्या ट्रिपसाठी, कारण पुढे चालायचं ना, ट्रेक पण करायचं. म्हणून भूक लागली, त्यामुळे आता इथं नाश्ता करू आणि निघू इथनं. सो मित्रांनो, आपण इथं नाश्ता वगैरे केलेला होता आणि आता आपण निघतोय आपल्या किल्ल्याकडे. चला. तर मित्र आपण पायथ्याच्या इथं पोहोचलेलं किल्ल्याच्या विसापूरच्या आणि आम्ही तर साईडला काय म्हणजे थोडा वेट केलेला म्हणजे थांबलेलो आणि इकडचं लोकेशन बघा भारी आहे. इकडे गाडी पार्क केलेली आणि हा इकडचा व्ह्यू आहे मस्त.
तर आपण इथं आता पोहोचलेलो आहे आणि इथं आपली गाडी पार्क केलेली आहे बघा. इथे एक श्रेयशी गाडी आणि माझी गाडी. बाकी पुन्हा मी रेडी होतो आता वर्धनसाठी, कारण आता आपण पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तर चला मित्र, आता ट्रेक सुरू करूया. आपल्याला अजून फ्रेंड भेटले इकडं जे की आपल्यासोबत असणार आहेत. सो फायनल मित्रांनो, आपण ट्रेक स्टार्ट केलेला आता विसापूरचा आणि सर्व एक्सायटेड आहेत आणि खूप भिजलेलं आहे. आतून तर पूर्ण भिजलेलं आहे. मी आणि श्रेयक थोडं तरी सेफ आहे. हां श्रेयक? येस. आणि विसापूरचा फर्स्ट टाईम ट्रेक असणार आमचा. तर बघूया कसा आहे आपला एक्सपिरियन्स. सो मित्रांनो, आम्ही आता ट्रेक स्टार्ट केलेला आहे आणि ही रस्ता आहे ना, हा मागून रस्ता आहे, कारण समोरून जाताना हा ब्रिज आहे तो पूर्ण कोलॅप्स झाला आहे. आणि श्रेयक चढशील ना? हां. आणि इकडे आतून मागं पूर्ण हालत खराब झालेली आहे, कारण रस्ता नाही बघा, असे रस्ते आहेत. पूर्ण ह्यातून जायचा रस्ता आपल्याला. श्रेयक जाऊन थांबल्यावरती आणि हा काय रस्ता आहे बघा, पूर्ण दगडाने भरलेला आहे. हा हो, मला माहीत आहे कुठे जात आहे अँगलमध्ये. फायनल आपण आता फोर्टच्या मिड पॉईंटमध्ये आलेलो आहे. चालतं हां. तर फायनल मित्रांनो, आपण मेन वरती आलेलो आहे फोर्टच्या आणि शॉर्टकट मारून. आणि श्रेयक ऑलमोस्ट डन केलेलं आम्ही. श्रेयक पोहोचलेलं. श्रेयक पोहोचलाच का? आपण तर किल्ल्याच्या टॉप पॉईंटला आलेलो आहे, म्हणजे किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. आणि वेदर इतकं छान आहे ना इकडे, रिमझिम पाऊस पडतो आहे, त्यामुळे फॉग वगैरे जमलेला आहे आणि त्यामुळे वेदर एकदम क्लास दिसतोय बघा. तुम्हाला दाखवतो मी समोरचा फ्रंट व्ह्यू कसा दिसतोय. आपण वरती येऊन बसलेलो आहे आणि श्रेय इकडे बसलेलं आहे आणि आतून इकडे आहे. तर खूप छान हवा सुटली इकडं आणि तुम्हाला सांगितलं आत्ताच मी वेदर किती छान आहे इकडं. तर ही ट्रेक आता मे बी संपलीच ऑलमोस्ट. आम्ही आता थोडं इकडं फिरू इकडे तिकडे आणि फॉगचा आनंद घेऊ. आणि इकडे बघा लोक अजून इकडे आनंद घेत आहेत. श्रेय इथं आनंद घेतात. वरती बघा पूर्ण फॉग आहे ना, किल्ल्यावर पूर्ण फॉग आलेला आहे इकडे. हे बघा, ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला ना की सह्याद्री किती सुंदर होतं ते. मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला फॉगचा वेदर कसा वाटतो ते. आपण आता वरती आलो आहे. आपल्या समोर जे आहे ना, हे पावना लेक आहे बघा. हा पावना लेक आहे, तुम्ही ऐकलं असेल नाव, लोणावळ्यामधलं पावना लेक. तर ह्या पॉईंटवरून आपला हा क्लिअरली दिसतोय. आणि आता वेदर पूर्ण क्लिअर झालेलं आहे आणि पूर्ण फॉग जो होता हा पूर्ण गायब झालेला आहे बघा. पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी.
तर मित्रांनो आपली ट्रेक जी कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही आहे ना इकडे थांबलेलो आता आणि इथं मस्त आपण आता मॅगी बनवू कारण भूक लागलं काही खाल्लं नाही आहे. मस्त जागा भेटली इकडे मंदिर आहे इकडे. तर इथं मंदिरमध्ये आम्ही साईडला आता एक शेड आहे ना तर तिथं आराम करू थोडं. आराम म्हणजे कसं पाऊस पडतोय ना तर इथं पाऊस पडणार नाही तर थोडी मॅगी बनवू आणि निघू इकडून. बाकी ट्रेकची मंडळी दमलेली. तर मित्रांनो आम्ही ना आता एका साईडला थांबलेलो आहे जसं तुम्हाला मी सांगितलं. तर इथं मॅगी लावलं आहे बघा. हा पूर्ण टोप लावलं आहे इकडं स्टोव आपला. मॅगी बनवू इकडे. मॅगी बनवू आणि निघू घरी जायला. तर मध्ये काय स्पॉट भेटला तर दाखवू नाहीतर मग ही व्हिडिओ इथपर्यंतच आहे. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि लवकरच नवीन व्हिडिओ येईल आपली कारण आम्ही प्लॅनिंग केलेली आहे आता नेक्स्ट संडेची पण आणि मे बी उद्यासुद्धा मी जाणार कुठे बाहेर. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला सो फायनली मित्रांनो आपली मॅगी झालेली आहे. आपली मॅगी तयार झालेली आहे बघा. सगळं आलं गरम गरम. मित्रांनो पैसे घालून आपण चांगल्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो पण ही जी मॅगी बनवून जंगलमध्ये खाणं ती एक अलगच बात आहे. का तुझे येस बरं ना. तर मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथंच संपूया आज मॅगी संपून म्हणजे मॅगी खाऊन आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला. अच्छा ती पोरं ती पण छोटीच आहेत रे.